नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या पाहिला असेल की लक्ष्मण हाके साहेबांच्या बुडाला का आग लागली, मंत्री महोदय कॅबिनेट मधून बाहेर का येत आहेत, याचं एकमेव कारण जो महत्त्वाचा लढा जरांगे पाटलांनी सुरू केला आणि मुंबईत नेला आणि मुंबईत नेल्यानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करण्यासाठी जो जीआर काढला आणि त्या जीआर मुळे मराठवाड्यातील मराठा प्रत्येक व्यक्ती हा कुणबी प्रमाणपत्र मिळवू शकतो याची खरोखर माहिती या दोघांना मिळाली। म्हणून 100% लक्ष्मण हाके साहेबांनी आंदोलन आणि उपोषण सुरू केलंय। मग आतापर्यंत लक्ष्मण हाके साहेबांनी जे महत्त्वाच्या गोष्टी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलल्या की जरांगे पाटलांना कुठल्याही प्रकारचं हैदराबाद गॅजेट लागू करण्यासाठी लढ्याला यश येणार नाही, पण जरांगे पाटलांनी 100% आपल्या समाजासाठी हा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारकडून खेचून आणला आणि तो खेचून आणण्यासाठी एकमेव कारण होतं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिकवण। कारण जे आपण अन्याय सहन करतोय, ज्याच्यामध्ये आपल्या हक्काचं आहे, ते हक्काचं जर कोणी आपल्याला देत नसेल तर 100% ते हक्काचं मिळवून देण्यासाठी आपल्याला सरकारकडे भांडण करावंच लागतं। कारण जर राज्य सरकारला माहिती असेल की कुणबी मराठा हा एकच आहे आणि हैदराबाद गॅजेटमध्ये 100% एक ओळ आहे, ती म्हणजे कुणबी मराठा एकच आहे। कुणबी म्हणजे कोण तर शेती करणारा व्यक्ती आणि मराठा हा व्यक्ती एकच आहे, असा स्पष्ट उल्लेख त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आहे। आणि त्या हैदराबाद गॅजेटमध्ये ही ओळ असल्या कारणामुळे जरांगे पाटलांनी राज्य सरकारकडे एक महत्त्वाची मागणी केली, ती म्हणजे हैदराबाद गॅजेट लागू करा। आणि ती राज्य सरकारने मागणी मान्य करून लागू सुद्धा केली आणि त्याचा जीआर सुद्धा प्रसिद्ध झाला। हे पाहूनच सध्या विरोधकांच्या पोटात दुखतंय आणि 100% जरांगे पाटलांना सांगतायत की राज्य सरकारने चॉकलेट दिले। राज्य सरकारने चॉकलेट दिलं नाहीये। राज्य सरकारने सुरुवातीला 100% फसवणूक केली होती, त्यावेळेस फक्त आपल्या हातात मिळाला होता तो ड्राफ्ट। आज जो मिळाला आहे तो जीआर आहे। त्या जीआर मुळे हैदराबाद गॅजेट लागू झालंय आणि त्या जीआर मुळे आपल्याला जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांची जर नोंद मिळालेली असेल आणि आपली नोंद मिळालेली नसेल तरी सुद्धा कुणबी प्रमाणपत्र मिळवता येतंय। त्याच्यासाठी कोणती प्रक्रिया आहे, त्याच्यासाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत ते येत्या काळात आपण व्हिडिओ बनवणार आहोत। म्हणून सध्या कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवू नका, कुठल्याही विरोधकांच्या टीकास्त्राला बळी पडू नका। सध्या आपलं एकच काम आहे, ते म्हणजे काय की आपल्या नातेवाईकामध्ये कोणाची नोंद मिळाली आहे, त्या नोंदीच्या आधारे त्याचं प्रतिज्ञापत्र आपल्याला घ्यायचंय। आणि सध्या राज्य सरकार गाव पातळीवर त्रिसदस्यीय समिती नेमणार आहे। मग ग्रामपंचायत पातळीवर त्याच्यामध्ये ग्रामसेवक, तलाठी आणि त्याच्यामध्ये कृषी सहाय्यक असे 3 व्यक्ती असतील आणि गाव पातळीवर ज्यांच्या नोंदी नाहीयेत, त्या नोंदी नसणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकाकडे नोंदी असतील तर त्यांच्या आधारे या तिघांच्या समितीद्वारे कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे, हे 100% लक्षात ठेवा। म्हणून जो पहिला जीआर होता त्याच्यामध्ये सुरुवातीच्या कोपऱ्यामध्ये डाव्या साईडला तुम्ही बघितलं असेल, उजव्या साईडला ते पात्र नाव होतं, ते पात्र सुद्धा नाव जरांगे पाटलांनी काढायला सांगितलं आणि दुसरा जीआर आला। याचा अर्थ प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तीला याचा लाभ मिळणार आहे। पात्र हा शब्द असला असता तर कुणबी नोंदी असणाऱ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळालं असतं, म्हणून हा शब्द जो पात्र आहे तो काढलाय। आणि त्या जीआरच्या शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये तुम्ही पाहिलं असेल, त्या शेवटच्या पॅरेग्राफ वाचूनच यांच्या बुडाला आग लागलीये, म्हणून जरांगे पाटलांना ते सध्या विरोध करतायत। कारण त्यांना कळालं की मराठवाड्यातील प्रत्येक व्यक्ती हा कुणबी प्रमाणपत्र आता मिळूच शकतो। म्हणून सध्या पाहायला गेलं तर कशा प्रकारे त्यांना चटणीसारखी तिखटपणे कुठंतरी झोंबायला लागलं आणि म्हणून जरांगे पाटलांना विरोध करायला लागले। ज्यावेळेस जीआर हातात पडला त्यावेळेस म्हणाले काहीच नाही, चॉकलेट दिलंय। अरे जर चॉकलेटच दिलंय तर तुम्ही विरोध का करताय, गप्प आणि शांत का बसत नाहीयेत? कारण तुम्हाला कळून चुकलंय की मराठा समाज हा 100% ओबीसी प्रवर्गात गेलाय। हे जरांगे पाटलांनी शांततेने आणि संयमाने का घेतलंय? विरोध करणारे विरोध करतील, आपलं काम आहे, आपल्याला पाहिजे प्रमाणपत्र ते मिळवण्यासाठी आपण सध्या काम करायचंय।
म्हणून ध्यानात ठेवा, जरांगे पाटलांनी सध्या संयमाची आणि शांततेची भावना का घेतली? कारण त्यांना सध्या आराम करण्याची गरज आहे, पण त्यांना एवढं माहिती आहे की कुठल्याही प्रकारची सध्या अडचण येणार नाहीये. म्हणून सध्या पाहायला गेलं, विखे साहेबांनी सुद्धा सांगितलं, काही अडचण आली मला कॉल करा, ती अडचण सॉल्व्ह करण्याचा कार्यक्रम त्यांनी राबवलाय. म्हणून राज्य सरकारने कुठंतरी समाजाची भावना लक्षात घेऊन जो GR काढलाय आणि त्याच्यामध्ये नातेवाईकांचा जो अर्थ सांगितलाय तो अर्थ सुद्धा तुम्हाला कळाला असेल. म्हणून सध्या अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत की हा GR खरा आहे का, GR खोटा आहे का, चॉकलेट आहे. तर इथं कुठल्याही प्रकारच्या गोष्टीवर लक्षात घेऊ नका. मनोज जरांगे पाटलांनी जे न्यूज मध्ये तुम्ही पाहिलं असेल, जे त्यांनी वाक्य वापरलंय त्या वाक्यावरच आपण सध्या विश्वास ठेवायचा आहे. ते म्हणजे काय? तर 100% राज्य सरकार या GRच्या आधारे हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करणार आणि प्रत्येक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळणार. हे 100% खरं आहे. आणि त्याच्यासाठी कामाला लागायचे, त्याच्यासाठी घरात बसून फक्त न्यूज बघण्यात अर्थ नाहीये. म्हणून ध्यानात ठेवा, आपल्या पूर्णतः ताकदीनं आपले जे महत्वाचे कागदपत्र आहेत आपल्या नातेवाईकामध्ये पाहायचंय, कोणाची कुणबी नोंद मिळालीये, कोणी सर्टिफिकेट काढून घेतलंय, त्याच्या आधारे आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. असं वाटत असेल काही जणांना माझी नोंदच नाहीये, त्यांनी घरी न बसता नातेवाईकाच्या नोंदी शोधण्याचा प्रयत्न करा. हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच आहे, स्पष्ट उल्लेख आहे. तुम्हाला जर दिसत नसल, तुम्हाला कोणी जर सांगत नसल, तर हैदराबाद गॅजेट मधले तुम्ही एकदा पानं वाचा. त्याच्यामध्ये 100% लिखित स्वरूपात आहे, मराठा कुणबी एकच आहे. म्हणून ध्यानात ठेवा, कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता येत्या काळात तुम्हाला याच्यावर व्हिडिओ दिसेल, कोणते कागदपत्र लागतील, कशा प्रकारे कुणबी प्रमाणपत्र काढायचं, त्याच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ येत्या काळात तुम्हाला दिसेल. 7 ते 8 दिवसामध्ये समिती नेमली जाईल. प्रत्येक गावखेड्यामध्ये समिती नेमल्यानंतर कशा प्रकारे कागदांची प्रक्रिया असेल या तुम्हाला चॅनलवर पूर्णतः तो व्हिडिओ दिसणार आहे. म्हणून हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून कुठलाही व्यक्ती कुठल्याही विरोधकांच्या अफवावर विश्वास ठेवणार नाही. हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आले. थांबतो. धन्यवाद.